सुंदर असं मंदिर आहे आणि या मंदिराच्या शेजारीच ही सर्व भांड्यांची व्यवस्था आहे. सगळीकडे टोपं आहेत, कढई आहे, टाकी आहे, वेगवेगळ्या टाईपची टोपं आहेत, कळशी आहे, ताटं आहेत, सर्व काही वस्तू आहेत. पण पर्यटकांना माझी एकच विनंती आहे, हात जोडून विनंती आहे, की आपण जेव्हा पण येता, आपला प्रोग्राम झाल्यावरती, जेवणाचा प्रोग्राम आटपल्यावरती ती सर्व भांडी स्वच्छ कृपया 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 स्वच्छ धुवून ठेवायचे. आता आम्ही जे आलेलो आहे, तर काही पर्यटक आमच्यापूर्वी येऊन गेले होते वाटतं 2-4 दिवसापूर्वी. पण भांडी सगळी खरकटी वगैरे होती. कृपया हात जोडून विनंती आहे सगळ्यांना, जे पर्यटक येतील त्यांनी स्वच्छ करून ठेवायचे. जी पण भांडी तुम्ही वापराल, सर्व भांडी करू नका, पण तुम्ही जी वापराल ती भांडी तरी स्वच्छ करा. हे हात जोडून विनंती आहे. रुद्रदेवीच्या मंदिरात जे पण पर्यटक येतील आणि जेवणाचा प्रोग्राम करणार आहेत त्यांनी ही भांडी स्वच्छ करून ठेवायची, ती हात जोडून विनंती आहे. हे जे जंगल आहे इथे तुम्ही बारकाईने जर बघितलं तर जास्तीत जास्त तुम्हाला कढीपत्त्याची झाडं दिसतील. हे बघा, हे कढीपत्त्याचं झाड आहे. असं अजून पुढे गेलात तर मस्त अशी झाडी आहे. सुंदर असं हे निसर्गरम्य ठिकाण आहे. चिपळूण तालुक्यात कुंभारली घाटातून पुढे आल्यावरती जो पोलिसांचा चेकपोस्ट लागतो तिथून राईट मारायचे. राईट मारल्यावरती जवळजवळ 1 तासाचं अंतर कापून आल्यावरती आपल्याला हे भाटे इथे रुद्राई देवीचं मंदिर आहे. इथे पाण्यापिण्याची सगळी काय व्यवस्था आहे. स्वच्छ असं पाणी आहे.